नवऱ्याच्या वाढदिवसालाच केला बायकोवर जीव घेणं हल्ला, कारण ऐकूनच हादरून जाल. कोल्हापूर सत्य घटना. माणसाच्या मनाचा अंदाज कोणाला कधी लागत नाही. वरून शांत आणि आनंदी वाटणाऱ्या माणसाच्या मनात कोणाबद्दल तरी राग आणि तिरस्कार भरलेला असेल असे वाटत नाही. सुखाने चाललेल्या संसाराला संशयाचे ग्रहण लागेल असा अंदाजही कोणाला येत नाही. पण याचा उद्रेक होतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. असाच धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडलेला आहे. या घटनेचा सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपला जन्मदिवस अथवा लग्नाचा दिवस हे आपल्या आयुष्यातील आनंदाचे दिवस असतात. दरवर्षी ते आपण हौसेने साजरे करतो. आपल्या समवेत आपले मित्रमंडळ आणि नातेवाईकही या दिवशी आपल्याला शुभेच्छा देऊन आनंदात भर घालत असतात. कोणी हार तुरे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देतो, तर कोणी केक कापून आपला वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या दिवशी होणारी आतषबाजी परिसरामध्ये औत्सुक्याचा विषय ठरत असते. आज कोणाचा वाढदिवस आहे काय असे विचारून उत्सुकतेने त्या आतषबाजीकडे पाहत असतात. सध्याचे दिवस हे सेलिब्रेशनचेच आहे असे म्हणाना. छोट्या छोट्या गोष्टीही आनंदाने साजऱ्या होतात. मग वाढदिवस का होऊ नये? असाच एकाचा वाढदिवस दिनांक 13 जून रोजी होता. शुक्रवार दिनांक 13 जून 2025 रोजी शाहूवाडी तालुक्यातील सायवेगाव येथे राहणाऱ्या कृष्णा शिवाजी झेंडे यांचा 47वा वाढदिवस होता. त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्यांना आपापल्या मोबाईलवरून शुभेच्छा दिलेल्या होत्या. कृष्णा झेंडे आज आनंदात होते. सर्वसामान्य 2000 साली त्यांची आपल्या गावातीलच सुरेखा उर्फ राधिका हिच्याशी मैत्री झाली होती. पुढे याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि 2003 साली त्याने प्रेमविवाह केलेला होता. कृष्णा झेंडे हे मुंबईला एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला होते. प्रेमाचा आणि आनंदाचा संसार सुरू झाला. कालांतराने एक मुलगी आणि मुलगा अशी अपत्य झाली. सर्व काही सुखात सुरू असले की काहीतरी वाईट साईड डोक्यात विचार येऊ लागतात. तसेच कृष्णाचे झाले होते. त्याला आपल्या पत्नीबद्दल संशय येऊ लागला होता. तिचे कुणाशी तरी अनैतिक संबंध असावेत असे त्याला वाटू लागले आणि तो तिच्यावर संशय घेऊन भांडण करू लागला. दररोज होणाऱ्या भांडणाला राधिका वैतागली आणि ती आपल्या मुलांना घेऊन सायवेगाव येथे आली. आता मुले मोठी होत होती. थोरली मुलगी ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून लहान मुलगा 9वीमध्ये शिक्षण घेत आहे. 4 दिवसापूर्वीच कृष्णा झेंडे गावी आला होता. शुक्रवार दिनांक 13 जून रोजी त्याचा वाढदिवस होता. घरातही वाढदिवसाची तयारी सुरू झालेली होती. सर्व काही शांतपणे सुरू होते. घरात कृष्णा, पत्नी राधिका आणि मुलगा असे तिघेच होते. मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गावीच असते. घरात गप्पाटप्पा करतच सर्व काही सुरळीत सुरू होते. बोलत असतानाच अचानक विषयाने वेगळे वळण घेतले आणि कृष्णाने चारित्र्याच्या संशयावरून राधिकाशी वाद घालायला सुरुवात केली. राधिकाही प्रत्युत्तर करत होती. त्यामुळे कृष्णाचे टाळके भडकलेले होते. त्याने मुलाला घराबाहेर काढले. दाराला आतून कडी लावली आणि आतमध्ये जाऊन मोठी पारळी आणून त्याने सरळ राधिकाच्या डोक्यात आणि पायावर त्याने सपासप वार केले. राधिका मोठमोठ्याने ओरडू लागली. आईचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या मुलग्याने दरवाजा मोडून काढेपर्यंत राधिका रक्ताच्या थाळत पडलेली होती. राधिकाचा मृत्यू झाल्याचे समजून रागाने बेभान झालेल्या कृष्णाने त्याच पारळीने स्वतःचा गळा चिरून घेतला. तोपर्यंत मुलाने इतरांच्या मदतीने दरवाजा मोडून काढला. त्यावेळी राधिका दरवाजाबाहेर जमिनीवर पडल्याचे दिसले. तिचा श्वास चालू होता, तर कृष्णाही रक्तबंबाळ होऊन पडला असल्यामुळे गावातील लोकांनी तातडीने त्या दोघांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर CPR हॉस्पिटलमध्ये हलवले. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम शिरसाट यांनी घटनास्थळी आपल्या टीमसह धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने राधिका आणि कृष्णा या दोघांना मलकापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राधिका यांची प्रकृती गंभीर आहे, तर कृष्णा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. घटनास्थळी शाहूवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पोवार यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. घटनेचा अधिक तपास शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय धिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी पोलीस करत आहेत.